संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला संताजीने कसा घेतला? छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने तुळापूर येथे केली. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही गोष्ट होती. तेव्हापासून राजाच्या हत्येचा बदला बादशहाची हत्या असे गणित संताजी घोरपडेचं होतं. संभाजी महाराजांच्या हत्येची खंत आज 125 वर्षानंतर देखील मराठी माणसाच्या मनामध्ये आहे. 1689 साली औरंगजेबाने आपला राजा मारल्याची बातमी मराठ्यांना झोप येऊ देत नव्हती. युवराज शाहू आणि महाराणी येसूबाई हे दोघे सुद्धा रायगडावर अडकले होते. त्यावेळी आपली सैन्य घेऊन जुल्फिकार खानने रायगडाला वेढा घातलेला होता. मुघलांचे सैन्य स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मुघलांचे सैनिक लागले होते. तेव्हा ते रायगड, प्रतापगड, वसंतगड या मार्गे पन्हाळ्यावर जाऊन बसले. पन्हाळगडावरून सुद्धा त्यांना निघून जावंच लागणार होतं, कारण औरंगजेब त्यांची 6 लाखाची सेना घेऊन महाराष्ट्रात फिरत होता. मुघलांचे अनेक मातब्बर सैनिक मराठ्यांच्या मागे लागले होते. सगळीकडे अंधार पसरला होता. सगळ्या बाजूने फक्त फितुरीच्या आणि पराभवाच्या बातम्या येत होत्या. मोठमोठे लोक मुघलांना जाऊन मिळत होते, पण मराठ्यांच्या मनाला आता उभारी मिळणार कशी आणि कधी हे मराठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सगळ्या देशात जिंकणार हा प्रश्न पडला होता. पण त्यावेळी ही जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली तयार झालेल्या शूरवीर मावळ्यांनी घेतली. त्यातील एक होते धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी एका रात्री योजना आखली. औरंगजेबाचं महाराष्ट्रावरील संकट घालून द्यायचं असेल तर त्यालाच संपवलं पाहिजे. असे त्याचे लोक मारून काही उपयोग नाही हा विचार ठरला. फलटण बारामतीजवळ शहाउद्दीन खान यांच्यावर धनाजीने हल्ला करा आणि संताजी म्हणाला, माझ्या पथकाने तुळापूर मुक्कामी जाऊन बरायत खुद बादशाहवर छापा घालावा आणि आपण मराठी आहोत हे त्यांना कळवून द्यावे. मग धनाजी जाधव यांनी निवडक असे 2000 सैनिक त्यांच्याबरोबर घेतले. तसेच संताजी घोरपडे यांचे भाऊ मालोजी आणि बहिर्जी यांनाही बरोबर घेतले. त्याप्रमाणे विठोजी चव्हाण हे देखील संताजी घोरपडे यांच्याबरोबर होते. घोरपडे घराण्यातील हे 3ही मुलं एकाच वेळी बादशहाच्या 5 लाखाच्या फौजेमध्ये घुसणार होते. याआधी संताजी घोरपडे यांचे वडील माळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरावर छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते. जेजुरीला जाऊन संताजी घोरपडे यांनी आधी खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्यावेळी रात्री दिवेघाटाखाली मुक्काम केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळापूरकडे जायला निघाले. मालोजी, बहिर्जी, विठूजी बादशहाच्या तंबूमध्ये घुसले. वाटेत आडवा येईल त्याला कापत संताजी आतमध्ये घुसू लागला. पण औरंगजेब तिथे नव्हताच. पण तो कुठे होता आहे कोणालाही माहीत नाही. पण तो त्यावेळी वाचला हे खरं. काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या आवाजाने पळून गेला. पण औरंगजेबाच्या तंबूमध्ये सैनिक घेऊन घुसणे सोपे नव्हते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झाले. जास्त वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता. संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबाच्या तंबूचे तणावे कापले. संताजी घोरपडेने औरंगजेबाच्या तंबूवरचे 2 सोन्याचे कळस कापून टाकले. काही क्षणातच औरंगजेबाचा तंबू जमीनदोस्त झाला आणि ही तर फक्त सुरुवात होती. औरंगजेबाला मराठ्यांशी वैर घेणे महागात पडणार होते. ज्या वेगाने मराठी आले होते त्याच वेगाने ते औरंगजेबाचे नाक कापून परत निघून गेले. तिथून सरळ ते सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचले. सिंहगडचा किल्लेदार सुदोजी गुजर यांनी खाली येऊन संताजी घोरपडे आणि त्यांचे सोबती यांचे स्वागत केले. जखमी मराठी सैनिकांची सेवा केली. दुसऱ्या दिवशी संताजी परत उत्साहाने उभा राहिला. आता तडाखा द्यायचा होता तो रायगडाला वेढा घातलेल्या जुल्फिकार खानाला. संताजी आणि त्यांच्या सैन्याने गनिमी काव्याने जुल्फिकार खानला सुद्धा लोळवले. पण खानाच्या हजारोंच्या संख्येच्या सैन्यापुढे संताजीच्या 1,5-2 हजारांच्या सेनेचा टिकाव कसा लागणार? संताजीने खानाच्या सैन्याची मोठी हानी केली. त्याचे 5 हत्ती मिळवले आणि ते घेऊनच तो वाई सातारा मार्गे महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळ्यावर गेला. इकडे धनाजी जाधव यांनी ठरवल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाउद्दीन खान यांना झोडपून काढल्याने जुल्फिकार खान त्यांच्या मदतीला येऊ शकत नव्हता. सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना या घटनेमुळे मराठ्यांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य संचारले. प्रत्येकाच्या मनामध्ये लढण्याचा निर्धार पक्का झाला. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराज सुद्धा खूप आनंदी झाले आणि संताजी घोरपडे यांना ममलतकर मदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ, बहिरेश्वर घोरपडे यांना हिंदूराव, मालोजी घोरपडे यांना आमीर उमराव तर विठूजी चव्हाण यांना हिम्मत बहादूर ही पदवी दिली. संताजी घोरपडे यांच्या या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी मिळाली की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्यानंतर रायगडाच्या पाडावानंतर देखील
18 वर्ष मराठे फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त खात गेला. औरंगजेबाच्या अशा पराभवाचा हा सिलसिला अखेर त्याच्या मरणाने संपला. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर संताजी यांचा धसका मोगल सैनिकांनी घेतला. त्यामुळे मुघल सैनिकांचा आत्मविश्वास कायमचा धुळीला मिळाला आणि मराठे कधीही हारणार नाही ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये पक्की झाली. संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता तर औरंगजेब संताजीच्या तलवारीनेच मेला असता, पण असे घडले नाही. या व्हिडिओमधील माहिती वाचण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.